राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची वसुबारस आणि धनत्रयोदशी 100% गोड सुद्धा होणार आहे। कारण वसुबारसच्या निमित्तानं आणि धनत्रयोदशीच्या निमित्तानं पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तांतर सुद्धा होणार होता। त्याप्रमाणे आज वसुबारस आहे, त्यानिमित्त आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे उद्या शनिवार आहे, उद्या शनिवारी धनत्रयोदशी निमित्त उर्वरित बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। म्हणजेच लाडकी बहिणींना या ठिकाणी शुक्रवार आणि शनिवार हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। कारण या 2 दिवसांमध्ये राज्यातील 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर हप्त्याचे 1500 रुपये, नोव्हेंबर हप्त्याचे 1500 रुपये विस्तांतर होणार होते। त्याप्रमाणे लाडक्या बहिणींनो आज 17 ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी पैसे जमवायला सुरुवात झालेली होते, परंतु सकाळून काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे सकाळी जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते। त्यामुळे या ठिकाणी शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून परत एकदा पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींनो उद्या शनिवार आहे, उद्या 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत पैसे येणार आहेत। कारण परवा दिवशी रविवार आहे, रविवारी सर्व बँकांना सुट्ट्या असतात, त्यामुळे सरकारने वसुबारस आणि धनत्रयोदशी हे 2 दिवस निवडलेले आहेत। त्यामुळे या 2 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये विस्तांतर होत आहेत। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना तुम्हाला दिवाळीच्या निमित्तानं दरवर्षी भाऊबीजेची ओवाळणी मिळत असते, दिवाळीचा बोनस मिळत असतो। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना यावर्षी सुद्धा 3000 रुपयांचा बोनस आणि ओवाळणीचे पैसे विस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीलाच ऐकलेलं होतं, थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेले होते। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये फक्त 2 हप्ते येणार नाहीत, त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होणार आहेत। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। कारण आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश सर्व लाडक्या बहिणींना माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द 100% खरा सुद्धा होत असतो। त्यामुळे लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये आज शुक्रवारी, उद्या शनिवारी जमा होतील। म्हणजेच सर्व लाडक्या बहिणींची वसुबारस आणि सर्व लाडक्या बहिणींची धनत्रयोदशी 100% गोड सुद्धा होणार आहे। रविवारी सुट्ट्या असल्यामुळे या ठिकाणी रविवारी बँका बंद राहतील। त्यामुळे लाडक्या बहिणींना दिवाळीच्या अगोदर जर तुम्हाला पैसे दिले तर या ठिकाणी तुम्ही सुद्धा सरकारवरती या ठिकाणी खुश होताल आणि या ठिकाणी तुम्ही सरकारला जास्तीत जास्त मतदान करून पुढच्या वर्षी निवडून आणाल। या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून दिवाळीच्या अगोदर पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे। कारण लाडक्या बहिणींना 20 ऑक्टोबर सोमवारपासून दिवाळीला सुरुवात होत आहे। 20 ऑक्टोबर रोजी दिवाळीचा सण असल्यामुळे लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये अगोदरच पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना 4 ते 5 दिवसांच्या अगोदर सर्व बहिणींना सप्टेंबर हप्ता सोडलेला होता। आता 4 ते 5 दिवसांपूर्वी काही बहिणींना सप्टेंबर हप्ता आला, तर काही बहिणींना सप्टेंबर हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे ज्यांना आलेला होता त्यांची काळजी मिटलेली होती, परंतु ज्यांना आलेला नव्हता त्यांच्या मनामध्ये या ठिकाणी केवायसीने घर केलेलं होतं की केवायसी न केल्यामुळे आपल्याला हप्ता आलेला नसावा। तर बघा लाडक्या बहिणींना आज एकनाथ शिंदे साहेबांनी केवायसी विषय या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या ठिकाणी केवायसीची वेबसाईट स्लो चालत आहे। केवायसीची वेबसाईटवरती मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना केवायसीची अट या 2 महिन्यांसाठी रद्द करण्यात आलेली आहे। तुम्हाला या ठिकाणी 1 जानेवारी 2026 पासून केवायसी करणं बंधनकारक सुद्धा करण्यात येणार आहे। त्यामुळे ज्यांना सप्टेंबर हप्ता मिळालेला नसेल त्यांना सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यांचे 4.5, ज्या बहिणींना या ठिकाणी सप्टेंबर हप्ता मिळालेला असेल त्यांना फक्त ऑक्टोबर, नोव्हेंबरचे 3000 रुपये वाटप होत आहेत। आज या ठिकाणी काही बहिणींना 4.5, काही बहिणींना 3000 रुपये वाटप होत आहेत। त्या संबंधित आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने माहिती दिलेली आहे। लाडक्या बहिणींनो महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी वसुबारसच्या
एकादशीच्या निमित्तानं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, धनत्रयोदशीच्या निमित्तानं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अजून व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ठेवा, जेणेकरून लाडके बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत या ठिकाणी रोजची रोज येत जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर या ठिकाणी आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, परंतु त्या अगोदर लाडक्या बहिणींनो, कोणत्या बहिणींना किती पैसे वाटप होत आहेत, केवायसी विषयी काय अपडेट आहे, या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याचे पैसे किती वाटप होत आहेत, बोनसचे पैसे किती वाटप होत आहेत, ओवाळणीचे पैसे किती वाटप होत आहेत, गॅस कनेक्शनचे पैसे किती वाटप होत आहेत, तर एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि त्यासोबत जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहे। म्हणजेच आज राज्य सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्याची माहिती सुद्धा देणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे येऊन जातील, तुमची वसुबारस धनत्रयोदशी गोड होईल आणि तुमची दिवाळी सुद्धा गोडच होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणत्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये, कोणत्या लाडक्या बहिणींना 3000, कोणत्या लाडक्या बहिणींना 4500, कोणत्या लाडक्या बहिणींना 6000 रुपये वाटप होत आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, 2 मिनिटाचा वेळ काढायचा आहे आणि हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींनो, तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा येऊन जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी नियमांचं पालन करत असतील, पात्रतांमध्ये बसत असतील, अशाच बहिणींना पैसे वाटप होणार आहेत। कारण लाडक्या बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी, गरीब महिलांना या ठिकाणी उद्योग करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली सर्वात मोठी योजना आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, ही योजना सुरू झाल्यापासून या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी आलेल्या होत्या, या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे सुद्धा झालेले आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी बीड जिल्ह्यामधील, परभणी जिल्ह्यामधील सरासरी 14,000 पुरुषांनी साड्या नेसून आम्ही सुद्धा महिलाच आहोत, आम्ही सुद्धा तृतीयपंथी आहोत अशा पद्धतीने फोटो काढले, फॉर्म भरला, कागदपत्रे जोडली, अधिकाऱ्यांना थोडेफार पैसे दिले आणि त्यांनी सुद्धा आपला अर्ज पात्र करून घेतला। त्यांनी सुद्धा लाडक्या बहिणींच्या जीवावरती या ठिकाणी आपापल्या पोळ्या भाजून घेतल्या। परंतु यापुढे अशा अपात्र लाडक्या बहिणींना, अशा अपात्र पुरुषांना लाडक्या बहिणींच्या जीवावरती पोळ्या भाजता येणार नाहीत अशी माहिती सरकारने दिलेली आहे। म्हणजेच या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या टाळवरचं लोणी खाण्याचं काम केलेलं आहे, अशा श्रीमंत बहिणींना लाभ सुद्धा देण्यात येणार नाही। म्हणजे लाडक्या बहिणींनो, या लाडकी बहीण योजनेमध्ये सुरक्षितता आली पाहिजे, साक्षरता आली पाहिजे आणि या ठिकाणी या सर्व गोष्टी योग्य पद्धतीने झाल्या पाहिजे, त्या दृष्टिकोनातून केवायसीची प्रोसेस आणलेली आहे। परंतु हे केवायसीची अट या 2 महिन्यांसाठी रद्द करण्यात आलेली आहे। 1 जानेवारी 2026 पासून जानेवारी हप्ता मिळवण्यासाठी केवायसीची अट लागू होईल अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे। त्यामुळे केवायसीची काळजी करू नका। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेले होते, चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला होता, त्यांना हप्ते मिळणार नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी जन्मतात चमचा घेऊन आलेल्या असतील, ज्यांचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झालेला असेल, तर अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी याचा लाभ मिळणार नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणी गरीब कुटुंबातील असतील, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, त्यांनाच लाभ देणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना, जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, पात्रतेमध्ये बसत असाल, तरच तुम्हाला पैसे वाटप होत आहे। तर आता या ठिकाणी आपण काही मुद्दे आलेले होते, ते मुद्दे स्पष्टपणे बघितले आहेत। आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात की कोणकोणत्या बहिणींना किती पैसे वाटप होत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, आज आपल्या राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार काही बहिणींच्या खात्यामध्ये आज 1500 रुपये वाटप होत आहेत, काही बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये, काही बहिणींच्या खात्यामध्ये 4.5, काही बहिणींच्या खात्यामध्ये 6000 रुपयापर्यंत पैसे वाटप होत आहे आणि काही बहिणींना थेट 18,000 रुपये आलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना, कोणत्या लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने पैसे वाटप होत आहे त्याचीच माहिती देत आहे। बघा लाडक्या बहिणींना, जर तुम्हाला जास्तीत जास्त पैसे मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त पैसे कशा पद्धतीने मिळू शकतील याचीच माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना, तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत, जेणेकरून हप्ता येण्यासाठी कोणती अडचण निर्माण होणार नाही, हप्ता तुमच्या खात्यामध्ये खटाखट जमा सुद्धा
होऊन जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर सुरुवात करूयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत, कोणत्या बहिणींची प्रतीक्षा आज संपत आहे आणि कोणत्या बहिणींची प्रतीक्षा उद्या धनत्रयोदशी निमित्त संपणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजून जाईल की तुमची या ठिकाणी आज वसुबारस निमित्त प्रतीक्षा संपेल का तुमची उद्या धनत्रयोदशी निमित्त प्रतीक्षा संपणार आहे। कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज वसुबारस निमित्त सर्वच बहिणींना पैसे सोडायचे होते, परंतु हे पैसे आधार कार्डच्या माध्यमातून बँकेमध्ये पाठवले जात असतात। त्यामुळे सरकारने शुक्रवारची वसुबारस, शनिवारची धनत्रयोदशी हे 2 दिवस निवडलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी वसुबारस आणि धनत्रयोदशी 100% गोडसुद्धा होतच आहे। तर आता आपण बघून घेऊयात की वसुबारस निमित्त कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होईल, धनत्रयोदशी निमित्त कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचीच माहिती देत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, आज आपल्या राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर म्हणजे 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 10 आनंदाचे निर्णय दिवाळीच्या निमित्तानं घेण्यात आलेले आहेत। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी या 10 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सरकारने घेतलेल्या 10 आनंदी निर्णयामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। लाडक्या बहिणी या ठिकाणी प्रचंड खुशसुद्धा पाहायला मिळत आहेत। म्हणजेच एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची वसुबारस या ठिकाणी धनत्रयोदशी 100 आणि 100% गोडसुद्धा होतच आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसतील तर अशा लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे। कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये, त्यासोबतच दिवाळीच्या निमित्तानं बोनसचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे एकत्रितपणे हे पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। तर आता आपण बघून घेऊयात की या ठिकाणी कोणकोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे, कोणकोणत्या बहिणींना या ठिकाणी निधी वाटपाला सुरुवात केलेली आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण बघत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करायची गरज नाही, खटाखट निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। खटाखट बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होत आहेत। बघा या ठिकाणी आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये गर्दी केलेली होती, भरपूर लाडक्या बहिणींनी बँकांमधून पैसे सुद्धा काढून आणलेले आहेत, परंतु एकाच दिवशी जास्त गर्दी झाल्यामुळे बँकेचे सर्व्हरला प्रॉब्लेम सुद्धा येतच आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला आज पैशांची गरज असेल तरच पैसे काढा, जर तुम्हाला उद्या पैशांची गरज असेल तर उद्या पैसे काढा, अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहेत, जेणेकरून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही, तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे सुद्धा वाटप होतील। बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज वसुबारस निमित्त कोणकोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे, उद्या धनत्रयोदशी निमित्त कोणकोणत्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। म्हणजेच या 36 जिल्ह्यांमध्ये सरासरी अगोदर 2,52,00,000 लाडक्या बहिणी पात्र होत्या, परंतु या ठिकाणी मागच्या काही कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी, छाननी, तपासणी करण्यात आलेली होते। त्यामुळे या तपासणीमध्ये, पडताळणीमध्ये, छाननीमध्ये सरासरी 26 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत। म्हणजेच आता फक्त 2,26,00,000 बहिणी पात्र आहेत, तर त्या 2,26,00,000 लाडक्या बहिणींनाच या ठिकाणी हे पैसे वाटप होत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी आज 18 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। उर्वरित जे 18 जिल्हे राहिलेले आहेत तर त्या 18 जिल्ह्यांमध्ये शनिवारी 18 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी धनत्रयोदशी निमित्त हे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, आता सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, एकंदरीत कोणत्या बहिणींना किती पैसे वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। आता बघा लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, म्हणजेच या ठिकाणी मागच्या वर्षी जून, जुलै, ऑगस्ट, या ठिकाणी सप्टेंबर हप्ता असेल, म्हणजेच दिवाळीपर्यंतचे हप्ते आलेले असतील आणि त्यानंतर पुढील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील,
पुढील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील तर अशा लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे सरसकट सोडण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना ज्या बहिणींना मागील 2 ते 3 महिन्यांचे पैसे आलेले नव्हते त्यांना आज मागील 2 ते 3 महिन्यांचे पैसे एकत्रितपणे 6,000 रुपये आलेले आहेत। काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता, त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 3 महिन्यांचे एकत्रितपणे 4,500 रुपये जमा होत आहेत। त्यासोबत लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये काही बहिणींना आलेले आहेत, तर काही बहिणींना सप्टेंबरचा 1,500 रुपयांचा हप्ता आलेला आहे, त्यांना अजून 3,000 रुपये यायचे बाकी आहे, तर त्यांना सुद्धा 3,000 रुपये वाटप होणार आहे। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा काळजी करायची नाही। आता बघा लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघणार आहोत, परंतु त्या अगोदर लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही सुद्धा पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत आहात का? कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना पैसे येणार नाही। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होतील, त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार कोणकोणत्या बहिणींना किती पैसे वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा बघितलेली आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणींना ज्या प्रमुख वस्तू मिळणार आहेत म्हणजेच प्रमुख 10 वस्तू वाटप होत आहेत, तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत, किती किमतीच्या आहेत आणि या 10 वस्तू कोणकोणत्या लाडक्या बहिणींना वाटप करण्यात येत आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा सांगत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक दिवाळीला सरकारच्या माध्यमातून आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो, म्हणजेच लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक दिवाळीला रेशनधारक लाडक्या बहिणी असतील, रेशनधारक नागरिक असतील तर त्यांना आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना यावर्षी सुद्धा आनंदाचा शिधा वाटप होईल अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या, तर या शिध्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो त्याची माहिती लगेच देतो। हा शिधा कुठे कसा मिळतो याची माहिती सुद्धा लगेच देणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या शिध्यामध्ये 1 किलो तेलाचा पुडा असतो, 3 किलो साखर असते, त्यासोबत 1 ते 2 किलो रवा असतो, त्यासोबत लाडक्या बहिणींनो तांदूळ असतात, गहू असतात, या ठिकाणी तुम्हाला लाडू करण्यासाठी बेसन पीठ सुद्धा देण्यात येत असतं, विविध प्रकारच्या डाळी असतात, मसाले असतात, मैदा असतो, हरभरा असतो, अशा पद्धतीने तुम्हाला एकत्रितपणे आनंदाचा शिधा मिळत असतो। म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला सुद्धा माहिती असेल की गुढीपाडवा आपलं मराठी सण असतं, नवीन वर्ष असतं, त्या निमित्तानं सुद्धा या ठिकाणी आनंदाचा शिधा वाटप केला जात असतो। त्यासोबत दसरा हा आपला मोठा सण असतो, त्यामुळे दसऱ्याला सुद्धा सरकारच्या माध्यमातून आनंदाचा शिधा देण्यात येत असतो। त्याचप्रमाणे दिवाळीला सुद्धा आनंदाचा शिधा मिळत असतो। तर लाडक्या बहिणींना यावर्षी सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी राज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या राज्य सक्षम नसल्यामुळे आणि राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो मान्सूनचा परतीचा पाऊस पडला त्या पावसामुळे नुकसान झालेलं होतं, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे सुद्धा गेलेले होते, म्हणजेच मदत करण्यात आलेले होते, त्यामुळे सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार येत होता। त्यामुळे यावर्षी दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा अजून तर त्याच्यावरती काही निर्णय आलेला नाही, जर या ठिकाणी वाटप होणार असेल तर त्यावरती आपण स्पेशल व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत, परंतु आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की वसुबारस आणि धनत्रयोदशी कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या लाडक्या बहिणींची गोड होणार आहे होत आहे त्याचीच माहिती देत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो 18 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींची वसुबारस आज गोड होत आहे। उर्वरित 18 जिल्ह्यामधील पात्र लाडक्या बहिणींची या ठिकाणी उद्या धनत्रयोदशी 100% गोड सुद्धा होणार आहे, त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी सुद्धा करायची नाही। तर बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर याच्यामध्ये पुणे शहर आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, त्यासोबत परभणी, बीड, जालना, हिंगोली, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, त्यानंतर जळगाव असेल, जालना असेल, नागपूर, अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी या हप्त्यांचे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली, बँकांची यादी या ठिकाणी बघून घ्या। बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्य, संपूर्ण भारत देश, या भारत देशामध्ये जेवढ्या पण बँका आहेत तेवढ्या सर्व बँकांमध्ये पैसे येतील। लाडक्या बहिणींना काही या ठिकाणी अफवासुद्धा पसरवल्या जात होत्या की या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, याच बँकेमध्ये पैसे येतील, तर तसं काळजी करायची गरज नाही। सरकारने दिलेल्या माहितीनुसार आम्ही सर्व बँकांना प्राधान्य दिलेलं आहे, त्यामुळे सर्व बँकेमध्ये पैसे येतील, परंतु याच्यामध्ये फक्त एक
एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे, तर ती गोष्ट म्हणजे त्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असायला पाहिजे. जर त्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असेल तर पैसे येण्यासाठी अडचण नाही, परंतु जर बँकेला आधार कार्डच लिंक होत नसेल तर पैसे येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीसुद्धा निर्माण होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. बघा लाडक्या बहिणींनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सप्टेंबर महिन्याचा 15 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे दिवाळीच्या अगोदर विस्तार होत आहे. ज्या बहिणींना मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे आलेले नसतील अशा लाडक्या बहिणींना वसुबारस आणि धनत्रयोदशी निमित्त या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे आणि लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी 1 ते 2 दिवसांमध्ये वाटप होईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.